कल्पना करा की आपण नुकतंच एक ऑनलाईन मराठी पुस्तक विक्रीचं दुकान सुरू केलं आहे. आपलं मराठी पुस्तक घर. आता जेव्हा कोणी एखादं पुस्तक ऑर्डर करतं तेव्हा आपल्या वेअरहाऊसला, पॅकेजिंग टीमला आणि कुरिअर कंपनीला लगेचच कळायला हवं. बरोबर. पण हे सगळं एकमेकांना सतत फोन किंवा मेसेज करून तर नाही ना होणार. खूप गोंधळ होईल. आज आपण अशाच एका हुशार डिजिटल मेसेजिंग सिस्टीमबद्दल बोलणार आहोत, जी हे काम अगदी सहज करते. एजर इव्हेंट ग्रिड. अगदी. ही एक अशी यंत्रणा आहे जी आपल्या मराठी पुस्तकघर सारख्या वेगवेगळ्या भागांना एकमेकांशी बोलायला मदत करते, पण गोंधळ न घालता. आज आपण मायक्रोसॉफ्ट लर्नच्या एका मॉड्यूलच्या आधारे ही संकल्पना सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. म्हणजे बघा, आपण एका मोठ्या डिजिटल शहराचं ट्रॅफिक मॅनेज करत आहोत, जिथे प्रत्येक मेसेज म्हणजे एक गाडी आहे आणि तिला योग्य पत्त्यावर वेळेवर पोहोचवायचं आहे. अरे वा, हे ऐकायला खूपच रंजक वाटतंय. म्हणजे आजच्या चर्चेतून ज्यांना याबद्दल काहीही माहिती नाही त्यांनाही या डिजिटल शहराचं ट्रॅफिक कंट्रोलर बनता येईल. चला तर मग सुरुवात करूया. एजर इव्हेंट ग्रिड नक्की आहे तरी काय? मॉड्यूलमध्ये याला फुल्ली मॅनेज्ड पब सब मेसेज डिस्ट्रीब्युशन सर्व्हिस असं म्हटलं आहे. हे जरा जड वाटतं ऐकायला. हो, पण याचा अर्थ अगदी सोपा आहे. पब सब म्हणजे पब्लिश सबस्क्राईब. याला आपण आपल्या वर्तमानपत्राच्या सिस्टीमसारखं समजू शकतो. वर्तमानपत्र. हो, वर्तमानपत्र म्हणजे पब्लिशर रोज सकाळी बातम्या प्रकाशित करतं, पण ते प्रत्येकाच्या घरी जाऊन देत नाही. ज्यांनी सबस्क्रिप्शन घेतलं आहे फक्त त्याच ग्राहकांना म्हणजे सबस्क्रायबर्सना ते मिळतं. इव्हेंट ग्रिड हेच काम करतं. अच्छा, ओके. म्हणजे आपल्या मराठी पुस्तक घरच्या उदाहरणात जेव्हा एखादी नवीन ऑर्डर येते तेव्हा आपली वेबसाईट ही घटना प्रकाशित करते. बरोबर. आणि आपलं वेअरहाऊस ज्याने नवीन ऑर्डर या विषयासाठी सबस्क्रिप्शन घेतलं आहे त्यालाच तो मेसेज मिळतो. मी बरोबर समजले? अगदी बरोबर. आणि यातला सर्वात महत्वाचा फरक हा आहे की हे इव्हेंट ड्रिव्हन आहे. इव्हेंट ड्रिव्हन म्हणजे वेअरहाऊसला आपल्या वेबसाईटला दर मिनिटाला विचारावं लागत नाही, नवीन ऑर्डर आली का, आता आली का. हो. या जुन्या पद्धतीला पोलिंग म्हणतात. हे म्हणजे आपण क्रिकेट मॅचचा स्कोअर बघायला दर 2 सेकंदांनी वेबसाईट रिफ्रेश करण्यासारखं आहे. अरे देवा, हो. किती इंटरनेट डेटा आणि वेळ वाया जातो त्यात. तेच तर. त्याऐवजी इव्हेंट ग्रिड हे हॉटस्टारच्या नोटिफिकेशनसारखं आहे. जेव्हा विकेट पडते किंवा 6 लागतो तेव्हाच तुम्हाला नोटिफिकेशन मिळतं. अच्छा, काम झाल्यावरच संपर्क. अगदी. यामुळे सिस्टमवरचा ताण प्रचंड कमी होतो आणि सगळं काही वेगाने घडतं. म्हणजे काम झाल्यावरच संपर्क, नाही तर शांत बसा, हे सूत्र आहे. हे तर खूप कार्यक्षम आहे. पण हे सगळं घडून आणण्यासाठी या सिस्टीममध्ये नक्की कोण कोण काम करतं? म्हणजे अशी मुख्य पात्र कोण आहेत? छान प्रश्न विचारलात. म्हणजे बघा, या कथेची 5 मुख्य पात्र आहेत. पहिलं पात्र आहे पब्लिशर. हां, तो आहे जो इव्हेंट सुरू करतो. आपल्या मराठी पुस्तकघरच्या उदाहरणात आपली वेबसाईट किंवा ऑर्डर मॅनेजमेंट सिस्टम ही पब्लिशर आहे. जेव्हा ग्राहक बाय नाऊ बटनावर क्लिक करतो तेव्हा घटनेची सुरुवात होते. ठीक आहे. म्हणजे पब्लिशर म्हणजे घटनेचा स्रोत. मग दुसरं पात्र कोण? दुसरं पात्र आहे इव्हेंट, म्हणजे प्रत्यक्ष घटना किंवा तो डिजिटल संदेश. ग्राहक क्रमांक 789 ने ययाती पुस्तकाची ऑर्डर दिली आहे. हा एक इव्हेंट आहे. यात घटनेबद्दलची सर्व माहिती असते. काय घडलं, कधी घडलं, कुणासोबत घडलं. पब्लिशर आणि इव्हेंट समजले. पण हे सगळे इव्हेंट्स जातात कुठे? हवेत विरून तर नाही ना जात? नाही. त्यासाठी तिसरं पात्र आहे टॉपिक. टॉपिक म्हणजे एक चॅनल किंवा एक विशिष्ट पत्ता जिथे एकाच प्रकारचे सर्व इव्हेंट्स एकत्र येतात. जसं आपल्या ऑफिसमध्ये सेल्स, मार्केटिंग, HR असे वेगवेगळे विभाग असतात, तसेच इथे न्यू ऑर्डर्स, युजर साइनअप्स, प्रॉडक्ट रिव्ह्यूज असे वेगवेगळे टॉपिक्स असू शकतात. अच्छा. आणि यात गंमत म्हणजे टॉपिक्स 3 प्रकारचे असतात. सिस्टम टॉपिक्स जे अजॉरच्या स्वतःच्या सेवांसाठी बनवलेले असतात. कस्टम टॉपिक्स जे आपण आपल्या मराठी पुस्तकघरसारख्या ॲपसाठी बनवतो. आणि तिसरा? आणि पार्टनर टॉपिक्स जे बाहेरील कंपन्या, उदाहरण आपली कुरिअर कंपनी, आपल्याला इव्हेंट्स पाठवण्यासाठी वापरतात. ओके. आणि मग हे इव्हेंट्स योग्य व्यक्तीपर्यंत कसे पोहोचतात? म्हणजे वेअरहाऊसलाच ऑर्डरचा मेसेज कसा मिळतो, मार्केटिंग टीमला नाही? त्यासाठी शेवटची 2 पात्र आहेत, इव्हेंट सबस्क्रिप्शन आणि इव्हेंट हँडलर. सबस्क्रिप्शन आणि हँडलर. हो, सबस्क्रिप्शन म्हणजे नोंदणी अर्ज. आपलं वेअरहाऊस न्यू ऑर्डर्स या टॉपिकसाठी सबस्क्रिप्शन घेईल. आणि इव्हेंट हँडलर म्हणजे प्रत्यक्ष काम करणारा. वेअरहाऊसमधील पॅकेजिंग सिस्टीम ही हँडलर असेल, जी इव्हेंट मिळाल्यावर पुस्तकाचं पॅकिंग सुरू करेल. वा,
पब्लिशर, इव्हेंट, टॉपिक, सबस्क्रिप्शन आणि हँडलर ही 5 पात्रं मिळून सगळी यंत्रणा चालवतात. आता मला एक प्रश्न पडलाय, हा जो इव्हेंट नावाचा संदेश आहे तो कसा दिसतो? म्हणजे त्याचे काही ठरलेलं स्वरूप आहे का? कारण जर प्रत्येकाने आपापल्या भाषेत पत्र लिहिलं तर ते कुणालाच कळणार नाही. तुम्ही अगदी योग्य मुद्दा मांडलात. म्हणूनच इव्हेंट्ससाठी एक ठरलेली रचना असते, ज्याला स्कीमा म्हणतात. हे म्हणजे आपण कुरिअर पाठवताना जसा एक फॉर्म भरतो तसंच आहे. त्यावर नाव, पत्ता, पिनकोड लिहिण्यासाठी ठरलेल्या जागा असतात. बरोबर. इव्हेंट ग्रिडमध्ये 2 मुख्य स्कीमा आहेत. पहिला आहे इव्हेंट ग्रिड स्कीमा. या टॉपिक, सब्जेक्ट, इव्हेंट टाईप, इव्हेंट टाईम अशी काही महत्त्वाची माहिती असतेच. आणि दुसरा स्कीमा कोणता आहे आणि आपल्याला 2 वेगवेगळ्या फॉर्मॅट्सची गरजच का पडते? दुसरा स्कीमा आहे क्लाउड इव्हेंट्स. आणि याची गरज का पडते हे खूप महत्त्वाचं आहे. यातली एक विशेष गोष्ट म्हणजे क्लाउड इव्हेंट्स हा एक ओपन स्टँडर्ड आहे. ओपन स्टँडर्ड. हो, जसं वेगवेगळ्या देशांमध्ये संवाद साधण्यासाठी इंग्रजी ही एक सामायिक भाषा म्हणून वापरली जाते, तसंच वेगवेगळ्या क्लाउड कंपन्यांमध्ये म्हणजे मायक्रोसॉफ्ट ॲझ्युअर, ॲमेझॉन वेब सर्व्हिसेस, AWS, गुगल क्लाउड यांच्यात संवाद साधण्यासाठी क्लाउड इव्हेंट्स ही एक सामायिक भाषा आहे. एक मिनिट. म्हणजे तुम्ही म्हणताय की जर आपलं मराठी पुस्तक घर ॲझ्युअरवर असेल आणि आपली कुरिअर कंपनी AWS वापरत असेल, तर ते खरंच इतक्या सहज एकमेकांना अपडेट्स पाठवू शकतात? अगदी. भाषेचा अडसर पूर्णपणे दूर होतो. कुरिअर कंपनी पॅकेज डिलिव्हर्ड हा क्लाउड इव्हेंट्स फॉर्मॅटमधला इव्हेंट पाठवेल आणि आपली ॲझ्युअर सिस्टम तो सहज समजून घेईल. वा. यामुळे कंपन्यांमध्ये डेटाची देवाणघेवाण खूप सोपी होते. पण हो, या मेसेजच्या आकारावर एक बंधन आहे. अच्छा. प्रत्येक इव्हेंटची कमाल साईज 1 MB असते. त्यापेक्षा मोठा मेसेज पाठवल्यास पेलोड टू लार्ज असा एरर येतो. हे म्हणजे पोस्टाच्या लहान डब्यात फ्रिज पाठवण्याचा प्रयत्न करण्यासारखा आहे. तो बसणारच नाही. हे उदाहरण लक्षात राहील. पण आता एक गंभीर प्रश्न. विचारा. समजा आपल्या मराठी पुस्तक घरच्या वेबसाईटवर रात्री 2 वाजता ऑर्डर आली. इव्हेंट ग्रिडने वेअरहाऊसच्या सिस्टीमला मेसेज पाठवला, पण नेमकी त्याच वेळी त्यांची सिस्टीम मेंटेनन्ससाठी बंद होती. मग त्या ऑर्डरचं काय होणार? तो महत्वाचा मेसेज हवेत गायब होणार का? तसं झालं तर आपल्या व्यवसायाचं मोठं नुकसान होईल. नाही, अजिबात नाही. आणि इथेच इव्हेंट ग्रिडचं खरं सामर्थ्य दिसतं. याला ड्युरेबल डिलिव्हरी म्हणजे टिकाऊ डिलिव्हरी म्हणतात. ड्युरेबल डिलिव्हरी. हो, इव्हेंट ग्रिड प्रत्येक मेसेज किमान एकदा पोहोचवण्याची जबाबदारी घेते. जर हँडलरने प्रतिसाद दिला नाही तर ते रिट्राय पॉलिसी वापरते. म्हणजे थोडा वेळ थांबून पुन्हा प्रयत्न करतो. जसा एखादा चिकाटीचा सेल्समन एकदा नाही भेटला तर दुसऱ्या दिवशी पुन्हा येतो. आणि तो किती वेळा प्रयत्न करतो हे आपण ठरवू शकतो का? हो, हे पूर्णपणे आपल्या नियंत्रणात असतं. किती वेळा प्रयत्न करायचा म्हणजे जास्तीत जास्त 30 वेळा आणि किती वेळात म्हणजे जास्तीत जास्त 24 तास हे आपण ठरवू शकतो. आणि हे प्रयत्नसुद्धा हुशारीने केले जातात. प्रत्येक अयशस्वी प्रयत्नानंतर थांबण्याचा वेळ वाढत जातो. याला एक्सपोनेन्शियल बॅक ऑफ म्हणतात. अच्छा. म्हणजे सिस्टमला सावरण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. पण समजा 24 तास प्रयत्न करूनही वेअरहाऊसची सिस्टम सुरू झाली नाही तर मग तर तो मेसेज कायमचा हरवणारच ना? नाही, इथेच डेड लेटरिंग नावाची एक सुरक्षा प्रणाली कामाला येते. डेड लेटरिंग? हो, जर एखादा मेसेज वारंवार प्रयत्न करूनही पोहोचला नाही तर तो फेकून दिला जात नाही. तो एका खास ठिकाणी, ज्याला डेड लिटर क्यू म्हणतात, तिथे सुरक्षित ठेवला जातो. हे म्हणजे पोस्ट ऑफिसच्या रिटर्न टू सेंडर विभागासारखं आहे, जिथे न पोहोचलेली पत्र सांभाळून ठेवली जातात. वाव. म्हणजे आपली एकही ऑर्डर हरवत नाही. आपण नंतर तिथे जाऊन बघू शकतो की कोणती ऑर्डर का पोहोचली नाही आणि त्यावर उपाययोजना करू शकतो. अगदी. आर्थिक नुकसानीपासून वाचवणारी ही एक मोठी गोष्ट आहे. हे खूपच आश्वासक आहे. म्हणजे डेटा लॉसची चिंता नाही, पण सुरक्षेचं काय? हे सगळं इतकं जोडलेलं आहे तर कोणीही उठून आपल्या मराठी पुस्तक घरच्या सिस्टमला खोट्या ऑर्डरचे मेसेज नाही ना पाठवू शकणार. किंवा आपल्या मार्केटिंग टीमने चुकून पॅकेजिंगचे मेसेज पाठवले तर यावर नियंत्रण कसं ठेवलं जातं? याला जर आपण मोठ्या दृष्टिकोनातून पाहिलं तर सुरक्षा हा सर्वात महत्त्वाचा पैलू आहे. यासाठी अझ्युअर रोल बेस्ड ॲक्सेस कंट्रोल, ज्याला RBAC म्हणतात, वापरतं. RBAC? हो, हे म्हणजे आपल्या ऑफिसमधल्या ॲक्सेस कार्डसारखं आहे. तुमच्या कार्डने फक्त तेच दरवाजे उघडतात जिथे तुम्हाला जायची परवानगी आहे. तुम्ही HR विभागात असाल तर तुम्ही सर्व्हर रूमचा दरवाजा उघडू शकत नाही. ओके.
तर इथे असे कोणते रोल्स किंवा ओळखपत्र आहेत? काही महत्त्वाचे तयार रोल्स आहेत, जसे की इव्हेंट ग्रिड कॉन्ट्रीब्युटर. हा IT ॲडमिन सारखा आहे, जो नवीन टॉपिक्स किंवा सबस्क्रिप्शन्स तयार करू शकतो. म्हणजे तो पूर्ण यंत्रणेची रचना करू शकतो. ठीक आहे. इव्हेंट ग्रिड डेटा सेंडर हा फक्त इव्हेंट पाठवू शकतो. आपल्या उदाहरणात वेबसाईटच्या ऑर्डर सिस्टमला फक्त हाच रोल द्यायचा. अच्छा. म्हणजे ती फक्त नवीन ऑर्डर पाठवू शकते, पण वेअरहाऊसचं सबस्क्रिप्शन बदलू शकत नाही. आणि तिसरा? इव्हेंट ग्रिड सबस्क्रिप्शन कॉन्ट्रीब्युटर हा वेअरहाऊस मॅनेजर सारखा आहे, जो फक्त सबस्क्रिप्शन्स मॅनेज करू शकतो. म्हणजे प्रत्येकाला फक्त त्याच्या कामापुरतेच अधिकार मिळतात, कोणीही दुसऱ्याच्या कामात ढवळाढवळ करू शकत नाही. अगदी. याला प्रिन्सिपल ऑफ लीस्ट प्रिव्हिलेज म्हणतात. जेवढी गरज आहे तेवढेच अधिकार द्यायचे. बरोबर आहे. यामुळे सिस्टम जास्त सुरक्षित राहते, हे महत्वाचं आहे. हो. आता पुढचा भाग येतो की ही जोडणी प्रत्यक्ष होते कशी. मॉड्यूलमध्ये वेबहुक आणि व्हॅलिडेशन हँडशेक असे काही शब्द आहेत. हो, मी ते पाहिलं. हे ऐकायला एखाद्या गुप्त संकेतासारखं वाटतंय. हँडशेक. दोन सिस्टेम्स एकमेकांशी हस्तांदोलन करतात की काय? हा, जवळपास तसंच समजा. हे एक गुप्त संभाषणच आहे. वेबहुक म्हणजे एक URL किंवा वेब पत्ता जिथे इव्हेंट ग्रिड तुमचे मेसेज पाठवते. ओके. पण कोणताही मेसेज पाठवण्याआधी इव्हेंट ग्रिडला खात्री करायची असते की दिलेला पत्ता योग्य आहे आणि तो मेसेज स्वीकारायला तयार आहे. कोणीतरी तुमच्या नावाने चुकीचा पत्ता दिलेला नाहीये. अच्छा. या खात्री करण्याच्या प्रक्रियेलाच व्हॅलिडेशन हँडशेक म्हणतात. म्हणजे एक प्रकारची ओळख परेड. ही ओळख कशी पटवली जाते? याचे 2 मार्ग आहेत. पहिला आहे सिंक्रोनस म्हणजे तात्काळ हँडशेक. इव्हेंट ग्रिड तुमच्या URLवर एक खास सबस्क्रिप्शन व्हॅलिडेशन इव्हेंट पाठवते. त्यात एक व्हॅलिडेशन कोड नावाचा गुप्त कोड असतो. तुमच्या सिस्टमने तो कोड लगेच परत पाठवायचा. जसं की मी जय महाराष्ट्र म्हटल्यावर तुम्ही लगेच जय महाराष्ट्र म्हणता. संभाषण पूर्ण, हँडशेक यशस्वी. आणि जर लगेच प्रतिसाद देता आला नाही तर? काही कारणामुळे? त्यासाठी दुसरा मार्ग आहे असिंक्रोनस म्हणजे वेळेसह हँडशेक. समजा तुमची सिस्टम लगेच प्रतिसाद देऊ शकत नाही. अशा वेळी इव्हेंट ग्रिड तुम्हाला व्हॅलिडेशन कोडऐवजी एक व्हॅलिडेशन URL पाठवते. एक लिंक पाठवते. हो. तुम्हाला 5 मिनिटांच्या आत त्या URLवर जाऊन खात्री करावी लागते. हे अगदी आपल्या ईमेलमध्ये येणाऱ्या व्हेरिफिकेशन लिंकसारखं आहे. ओके. तुम्ही लिंकवर क्लिक करता आणि तुमचं अकाउंट ॲक्टिव्हेट होतं. इथेही तसंच आहे. 5 मिनिटात नाही केलं तर सबस्क्रिप्शन रद्द होतं. वा. म्हणजे दोन्ही बाजूंनी पूर्ण खात्री झाल्यावरच संवाद सुरू होतो. चला, आता शेवटच्या आणि अत्यंत महत्वाच्या विभागाकडे जाऊया. आपल्या मराठी पुस्तक घरमध्ये अनेक प्रकारच्या घटना घडतात. नवीन ऑर्डर, नवीन ग्राहक नोंदणी, पुस्तकांचे रिव्ह्यूज. बरोबर. आपल्या वेअरहाऊसला फक्त नवीन ऑर्डरबद्दलच जाणून घ्यायचं आहे. त्यांना ग्राहकाने दिलेल्या रिव्ह्यूजबद्दलच्या मेसेजने त्रास नकोय. हा अनावश्यक इव्हेंट्सचा पूर कसा रोखायचा? इथेच फिल्टरिंगचा उपयोग होतो, बरोबर? अगदी बरोबर. नाहीतर तुमच्या मेलबॉक्समध्ये फक्त कचरा जमा होईल. इव्हेंट ग्रिडमध्ये फिल्टरिंगच्या 3 मुख्य आणि खूप प्रभावी पद्धती आहेत. पहिली आणि सर्वात सोपी आहे इव्हेंट टाईप फिल्टरिंग. तुम्ही सरळ सांगू शकता की मला फक्त ऑर्डर प्लेस्ड प्रकारचे इव्हेंट्स पाठवा, युजर रजिस्टर्ड किंवा रिव्ह्यू सबमिटेड प्रकारचे नकोत. ठीक आहे, ही झाली पहिली पद्धत. दुसरी कोणती? दुसरी आहे सब्जेक्ट फिल्टरिंग. यात तुम्ही इव्हेंटच्या विषयावरून फिल्टर लावू शकता. उदाहरणार्थ, आपल्याकडे छापील पुस्तकं आणि ई-बुक्स दोन्ही आहेत. वेअरहाऊसला फक्त छापील पुस्तकांच्या ऑर्डरची माहिती हवी आहे. हो. तर आपण असा नियम लावू शकतो की ज्या इव्हेंटचा विषय फिजिकल बुक्स याने सुरू होतो, फक्त तेच इव्हेंट्स वेअरहाऊसला पाठवा. आणि तिसरी पद्धत, जी ॲडव्हान्स्ड फिल्टरिंग आहे, ती कशी काम करते? ती यापेक्षाही जास्त हुशार आहे का? हो, ही सर्वात शक्तिशाली पद्धत आहे. हे म्हणजे तुमच्याकडे एक पर्सनल असिस्टंट असण्यासारखं आहे, जो तुमची सगळी पत्र उघडून वाचतो आणि फक्त तुमच्या कामाचीच पत्र तुम्हाला देतो. अरे वा. यात तुम्ही इव्हेंटच्या डेटाच्या आत जाऊन नियम लावू शकता. उदाहरणार्थ, तुम्ही असा नियम बनवू शकता की जर ऑर्डरची किंमत 5,000 रुपयांपेक्षा जास्त असेल तरच वेअरहाऊसला इव्हेंट पाठवा, कारण त्याला गिफ्ट रॅप करायचा आहे. भारी. किंवा जर ऑर्डरमधील पुस्तकाचा प्रकार हार्ड कव्हर असेल तरच इव्हेंट पाठवा. हे तर अविश्वसनीय आहे. यामुळे आपलं काम किती सोपं आणि अचूक होईल.
तर आज आपण एका अनोळखी संकल्पनेपासून सुरुवात केली आणि आपलं मराठी पुस्तक घर हे उदाहरण वापरून इव्हेंट्स कसे तयार होतात, पाठवले जातात, सुरक्षित ठेवले जातात आणि आपल्याला हवे तेच इव्हेंट्स कसे मिळवायचे हे सगळं समजून घेतलं. हो, आणि हे फक्त सोयीचं नाही तर आधुनिक ॲप्लिकेशन्स बनवण्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. यामुळे वेगवेगळ्या सिस्टम्स एकमेकांवर कमी अवलंबून राहतात. एक सिस्टम बंद पडली तरी दुसरीवर परिणाम होत नाही. अच्छा. आपली वेबसाईट आणि वेअरहाऊस एकमेकांशी थेट जोडलेले नाहीत, ते इव्हेंट ग्रीड मार्फत बोलतात. त्यामुळे सिस्टम जास्त मजबूत आणि वेगवान बनते. खरंच आज या चर्चेतून खूप काही शिकायला मिळालं आणि क्लिष्ट वाटणारी गोष्ट सोपी झाली. आज आपण या मॉड्यूलमधील अनेक गोष्टी शिकलो, पण एक विचार करण्याची गोष्ट आहे. आपण पाहिलं की इव्हेंट्स फक्त आपल्याच नाही तर पार्टनर कंपन्या सुद्धा प्रकाशित करू शकतात. आता आपल्या मराठी पुस्तक घरच्या उदाहरणातच विचार करा. आपली कुरिअर कंपनी ही आपली पार्टनर आहे. हो. जेव्हा ते एखादं पुस्तक ग्राहकाला पोहोचवतात तेव्हा ते आपल्याला पॅकेज डिलिव्हर्ड नावाचा इव्हेंट पाठवू शकतात किंवा ग्राहक घरी नसल्यास डिलिव्हरी अटेम्प्ट फेल्ड असा इव्हेंट पाठवू शकतात. विचार करा, ही माहिती आपल्याला रिअल टाईममध्ये मिळाल्यास आपण आपल्या ग्राहकांशी असलेला संवाद कसा बदलू शकतो. खरंय. आपण त्यांना लगेच एक मेसेज पाठवू शकतो, तुमचं पुस्तक पोचलं आहे, किंवा डिलिव्हरीचा प्रयत्न अयशस्वी झाला, आम्ही उद्या पुन्हा येऊ. यामुळे ग्राहक अनुभव कितीतरी पटीने सुधारू शकतो, नाही का? यावर नक्की विचार करण्यासारखा आहे.